ऑफिसवरनं घरी आली आहे आणि घरी येताना मी मार्केटमधनं घेऊन आली होती ह्या वर्षाचे सीझनचे पहिले हिरवेगार असे मटार हे आणले होते. अगदी अर्धा किलोच घेऊन आली होती, कारण आता फ्रेश मिळणार होते म्हणून मी त्याला जास्त काही स्टोअर करत नाही. तर हे मटार घेतले आणि हे मटार सोलायला घेतले. मस्त असे मोठे मोठे दाण्यावाले मटार होते, हिरवेगार असे. आणि मी मटार सोलत होती तर परवाही मला हेल्प करत होता मटार सोलण्यासाठी. त्याचं खेळणंही चालू होतं आणि मला मदत करणंही त्याचं चालू होतं. त्याच्यानंतर सर्व असे मटार सोलून झाले. मस्त हिरवेगार असे दाणे खूप मोठे मोठे होते. मस्त असे मटार सोलून झाले होते. त्याच्यानंतर हे मटार घेतले आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले काही दिवसांसाठी. नंतर इथे परवाचं खेळणंही चालू होतं. तो हेलिकॉप्टर घेत होता, तो तोडला आहे त्यांनी, तरीही त्याच्याबरोबर तो खेळत होता. त्याच्यानंतर मी पटकन जेवण बनवून घेतलं. जेवणामध्ये फिश फ्राय केलं होतं, फिशची भाजीही केली होती आणि सलाड केला होता. त्याच्यानंतर आम्ही पटकन घेतला आणि ताटं घेतली आणि पटकन जेवण करून घेतलं. जेवण झाल्यानंतर आम्हाला एक काम होतं म्हणून आम्ही निघालो बाहेर निघालो. बाईकवरच गेलो होतो. बाईकवर जवळच एक काम होतं म्हणून, आणि जाता जाता ते काम झालं आणि मग संदीप बोलले की मुलांसाठी वेफल्स घेऊया. म्हणून आम्ही गेलो वेफलच्या दुकानामध्ये. इथे खूप मस्त व्हरायटीचे वेफल वगैरे खूप काही काही मिळतं. त्या आमच्या घराच्या बाजूलाच हे शॉप आहे. तिथून आम्ही हे घेतलं वेफल. दोघांसाठी वेगवेगळे 2 वेफल पार्सल घेतले. हे चोको चिप्सवालं होतं, दोन्ही सेम फ्लेवरचे घेतलेले होते. दोघांनी मस्त असे हे एन्जॉय केले परवा आणि भारवीने. त्याच्यानंतर आजचा व्हिडिओ इथेच संपतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.